हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स। आज आपण पाहणार आहोत मुगाचे डोसे, कुरकुरीत असे। त्यासाठी ना आपण हिरवे मूग घेतलेले आहेत, मी रात्री भिजत घातले होते। आता आपल्याला ना हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे, म्हणजे पेस्ट बनवून घ्यायची। रात्रभर भिजवले होते मी, तुम्ही मोड आणून पण करू शकता। खूप पौष्टिक असते, लहान मुलं पण आवडीने खातात। त्याच्यासाठी मी इथे 4 मिरच्या टाकत आहे आणि थोडे लसणाच्या पाकळ्या टाकत आहे, अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मीठ। आपण याची ना बारीक पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला। लगेच वाटले जातात ते, कारण की भिजवलेले असतात ना। तुम्ही डाएट करत असाल तर पण हा डोसा खाऊ शकता। आपल्याला ना आपण नेहमी जे डोसे बनवतो ना तसंच बॅटर करायचे, म्हणजे जास्त घट्ट पण नाही करायचे आणि पातळ पण नाही करायचे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं। आता आपल्याला काहीच नाही घालायचं त्याच्यात, कारण की आपण मीठ आणि ते घातलेलं आहे बॅटर बनवताना। इथे मी तवा तापत ठेवला आहे, थोडंसं आपल्याला ना तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित उलटतो। म्हणजे चिपकणार नाही आपला डोसा। पाहू शकता किती पटकन ते स्प्रेड होतं, चिपकत वगैरे काही नाही। तुम्ही ना मूग, हिरवे मूग आहे ना गिरणीतून दळून आणून त्याचा पण करू शकता, म्हणजे नाही भिजू घातले तरी पण। थोडंसं साईडने आपल्याला ना तेल सोडून घ्यायचं आहे आणि चांगला आता आपल्याला डोसा आहे ना पचू द्यायचा आहे। एक साईडने चांगला पचला ना तर आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने भाजू द्यायचं आहे व्यवस्थित। लहान मुलं आहे ना तसे मूग खात नाहीत जास्त आणि मोठे पण नाही खात, त्याच्यामुळे आपण आहे ना असं केलं ना मूग आवडीने खातात मुलं। आणि ते भिजवलेले असतात ना त्याच्यामुळे जास्त पौष्टिक होतात, प्रोटीन पण असतात त्याच्यात भरपूर। आता आपल्याला ना पलटून साईडने तेल टाकायचं आहे, म्हणजे ते दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं जाईल। चिपकत नाही बिलकुल, तुम्ही पाहू शकता छान पलटलेला आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, म्हणजे तुम्ही डाएट वगैरे करत असेल थोडंसं टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता आपण दुसरा पण करून घेणार आहोत। किती मोठा किंवा छोटा बनवला ना तरी पण तो काही तव्याला चिपकत नाही, व्यवस्थित निघतो। आता बघा कसं सुटायला लागला होता साईडने। आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजायचं आहे, म्हणजे तो छान आहे ना क्रिस्पी होतो। बघा किती छान झालेत दिसायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही त्याच्यात ना बीट पण किसून टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलंय, पण लहान मुले तसे बीट खात नाहीत तर असं खाल्लं जातं।